श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीच्या जीवनात होणारे मोठा बदल। मकर राशीचे व्यक्ती राजा होते, राजा राहणार आहे आणि राजा होणार आहेत। मित्रांनो, येणाऱ्या काळात मोठा बदल घडणार आहे आणि मकर राशीच्या व्यक्तींना मोठी साथ मिळणार आहे। अनेक ग्रहाची मकर राशी व्यक्तींना साथ मिळणार आहे। कसा बदल घडणार आहे मकर राशीच्या जीवनात ते आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। मित्रांनो, बघा की मकर राशी राशी चक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो, अनेक प्रकारे कष्ट काढून अनेक प्रकारे प्रयत्न करून मकर राशीच्या व्यक्ती ह्या यश मिळवणाऱ्या असतात। प्रत्येकाच्या मदतीला धावणाऱ्या व्यक्ती म्हणजे मकर राशीच्या व्यक्ती असतात। मकर राशीच्या व्यक्ती हे अनेक प्रकारच्या लोकांच्या मदतीला येत असतात। त्यांना कुठलं काही काम लागलं तर त्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या व्यक्ती म्हणजे मकर राशीच्या व्यक्ती होय। मकर राशी राशी चक्रातली 10व्या नंबरची रास आहे। मित्रांनो, बघा की अशाच मकर राशीच्या जीवनात होणार आहे मोठा बदल आणि ते होणार आहेत राजा। मित्रांनो, मकर राशीचे व्यक्ती हे राजा होते आणि राजा होणारच आहेत। तर त्यांना कोणत्या प्रकारची साथ मिळणार आहे, कोणत्या ग्रहाची त्यांना साथ मिळणार आहे, हे आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि आपण कुठल्या शहरातनं कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बघा की 10 सप्टेंबर ते 10 जून 2026 हा काळ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। राहू ग्रह परिवर्तन करणार आहे आणि राहू ग्रहाची साथ तुम्हाला मकर राशीच्या व्यक्तींना चांगली मिळणार आहे। मित्रांनो, बघा की राहू ग्रह तुमच्या राशीमध्ये येणार आहे आणि चांगला तो 60 डिग्रीमध्ये फिरणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला चांगली साथ त्याची मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचा बदल घडणार आहे। मित्रांनो, जे तुम्ही कष्ट केले, जे तुम्ही प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना त्या कष्टाला तुम्हाला फळ मिळणार आहे आणि अनेक चांगली कामे तुमची होणार आहेत। मित्रांनो, जी कामे तुमची अडलेली होती, अडकलेली होती, ती कामे पूर्ण होत नव्हती, ते काम तुमचं होणार आहे। मित्रांनो, 10 सप्टेंबर नंतरचा काळ हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे। अनेक प्रकारच्या ग्रहाची तुम्हाला साथ मिळणार आहेत। गुरु ग्रहाची तुम्हाला साथ मिळणार आहे, शनी ग्रहाची तुम्हाला साथ मिळणार आणि राहू ग्रह ह्या तुम्हाला मदत करणार आहे। मित्रांनो, पैसे कमवण्याचा नवीन मार्ग तुम्हाला सापडणार आहे। मित्रांनो, याच्या आधी तुम्हाला पैसे कमवण्याचे मार्ग होते, अनेक प्रकारचे मार्ग होते, त्याच्यामुळे तुम्हाला पैशाची आवक होत होती, परंतु आता अजून चांगल्या प्रकारचा मार्ग तुम्हाला सापडणार आहे आणि दोन प्रकारचा व्यवसाय तुम्ही करणार आहात। जर तुमच्याकडे व्यवसाय असेल तर तुम्ही अजून काहीतरी व्यवसाय चांगला करणार आहात आणि पैसे कमवण्याचा मार्ग चांगला तुम्हाला सापडणार आहे। मित्रांनो, त्यामुळे तुमची आर्थिक प्रगती ही जोमाने होणार आहे। तुम्हाला जी आर्थिक चणचण जाणवत होती, पैशाची चणचण जाणवत होती, अडचण जाणवत होती, ती अडचण तुमची दूर होणार आहे आणि पैसे कमवण्याचा मार्ग हा तुमचा मोकळा होणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की तुम्ही तुमचे पैसे सेव्हिंग करणार आहात। तुमचे पैसे तुमच्याकडनं सेव्हिंग होणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, बघा की जे तुम्ही पैसे कमवणार आहेत त्यामध्ये तुम्हाला सेव्हिंग तुमची होणार आहे आणि तुम्हाला चांगलं फळ हे नक्कीच याच्यातून मिळणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की प्रॉपर्टीचा विवाद जर तुमचा चालू असेल, प्रॉपर्टी संदर्भात काही वादविवाद असतील तर ते वादविवाद सुद्धा तुमच्या जवळ तुमच्या बाजूने लागणार आहे। प्रॉपर्टी जर तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा काही वाद असेल तर तो वाद मिटण्याची शक्यता आहे आणि तुमच्या बाजूने तो निकाल लागण्याची शक्यता आहे। 10 जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। 10 सप्टेंबर ते 10 जून 2026 हा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। 10 सप्टेंबर नंतर प्रॉपर्टीचा काही निकाल असेल तो तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की लग्न, ज्या व्यक्तींची लग्न जमत नव्हती, लग्नाच्या बाबतीत फार अडचणी येत होत्या, अडथळे येत होते, लग्न जमत असून ते मोडत होते किंवा लग्न तुमचं जुळून आलं असेल किंवा काही कारणास्तव ते मोडत असतील, परंतु आता 10 सप्टेंबर नंतरच्या काळात मात्र लग्नाच्या बाबतीत तुमच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत आणि तुमचं लग्नाची जी समस्या आहे ती समस्या दूर होणार आहे आणि तुमचं लग्न जमण्याची दाट शक्यता आहे। येणाऱ्या काळात मकर राशी व्यक्तींची लग्न जमण्याची दाट शक्यता आहे। ज्यांना लग्नात अडचणी येत होत्या त्या अडचणी त्यांच्या दूर होऊन त्यांच्या लग्नाचा मार्ग हा मोकळा होणार आहे। त्यानंतर मग मित्रांनो, बघा की जॉब संदर्भात ज्यांना नोकरी नव्हती अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळात आहे। 10 सप्टेंबर नंतरचा काळ राहू ग्रह तुम्हाला जेव्हा
चांगले साथ लाभेल राहू ग्रहाची, तेव्हा तुम्हाला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जात होता, तुम्ही इंटरव्ह्यू देऊन देऊन सारखे थकत असाल, मुलाखतीसाठी जात होता, त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो बघा, तरुण वर्ग असेल, तरुण वर्ग मुलाखतीसाठी जाऊन तुम्ही नोकरी सारखी सारखी इकडे बघ तिकडे बघ असं करून कंटाळा आला असेल, परंतु येणाऱ्या काळात 10 सप्टेंबर नंतरचा काळ तुम्हाला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो त्यानंतर बघूया की ज्यांना नोकरी असेल त्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 10 सप्टेंबर नंतरच्या राहू ग्रहाच्या साथीमुळे तुम्हाला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो बघा की तुमचं प्रमोशन असेल ते फार रखडलं असेल, वरिष्ठ तुमच्यावर लक्ष देत नसतील किंवा वरिष्ठांच्या लक्षात तुमचे काही कामं येत नसतील, परंतु 10 सप्टेंबर नंतरचा काळ हा वरिष्ठ तुम्हाला नक्कीच वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. तुम्हाला नक्कीच त्याचं काही फळ तुम्हाला मिळणार आहे आणि प्रमोशन मिळण्याचा मार्ग हा तुमचा नक्कीच मोकळा होणार आहे. मित्रांनो बघा की प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नोकरी करायची असेल, परंतु तुम्ही थांबला असाल, काही अडचणी तुम्हाला येत असतील, त्या अडचणींमुळे तुम्ही थांबला असाल, परंतु आता 10 सप्टेंबर नंतरच्या काळात तुम्हाला ही नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. किंवा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी जायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता, त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. मित्रांनो त्यानंतरचा काळ बघू, त्यानंतर 10 सप्टेंबर नंतरचा काळ हा तुम्हाला जर एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, नवीन घर तुम्हाला खरेदी करायचं असेल, त्यात तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुमची स्वप्न हे तुमची पूर्ण होणार आहे. ज्यांना गाडी घ्यायचं स्वप्न असेल, एखादं नवीन घर घ्यायचं स्वप्न असेल, परंतु त्यांना काही अडचणीत होत्या, त्या अडचणी तुमच्या 10 सप्टेंबर नंतरच्या काळात ह्या दूर होणार आहेत. आणि राहूच्या साथीमुळे, राहू ग्रहाच्या तुमच्यावर असलेल्या साथीमुळे, तुमच्यावर असलेल्या कृपेमुळे तुम्ही चांगला लाभ तुम्हाला होणार आहे. मकर राशीचे व्यक्ती हा अतिशय कष्टाळू असतात, पराक्रमी असतात आणि फार कष्ट घेणारे असतात. त्यांना राहूच्या ग्रहाच्या कृपेमुळे, अनेक गुरुग्रहाच्या कृपेमुळे त्यांना फळ मिळणार आहे आणि तुमच्या जी अडकलेली कामे होती ती अडकलेली कामे तुमची येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की काही बदल तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. तो जीवनामधील बदल म्हणजे की तुम्ही आर्थिक प्राप्ती तुमची चांगली होणार आहे, तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे चांगले संबंध असणार आहे, परिवाराशी तुमचा जुळून येणार आहे, परिवारातील लोकांशी तुमचा चांगले संबंध प्रस्थापित होणार आहे, समाजात तुमचं चांगले संबंध प्रस्थापित होणार आहे, समाजातील लोक तुमचं नाव काढणार आहे, समाजाच्या मदतीला तुम्ही धावणार आहात, त्यामुळे समाजात तुमचं नाव होणार आहे, सामाजिक आर्थिक तुमची प्रगतीही नक्कीच होणार आहे. त्याचप्रमाणे सांसारिक प्रगतीसुद्धा तुमची होणार आहे. अनेक आर्थिक बाबतीत तुम्हाला जे अडचणी होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. व्यवसायाच्या बाबतीत तुमची प्रगती होणार आहे, तुम्ही व्यवसायात सुद्धा पुढे जाणार आहात. याचाच अर्थ मित्रांनो 10 सप्टेंबर नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. 10 सप्टेंबर ते 10 जून 2026 या काळात राहू ग्रह तुम्हाला साथ देणार आहेत, राहू ग्रहाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही मागे वळून बघणार नाही आहात, तुम्ही पुढेच जाणार आहात आणि आपलं आयुष्य हे राजासारखं जगणार आहात. त्यामुळे नक्कीच मित्रांनो आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, कष्टावर विश्वास ठेवा, कर्म करत राहा, चांगले कर्म करा, कष्ट चांगले करा, तुम्हाला नक्कीच मार्ग सापडणार आहे आणि तुम्ही यशस्वी होणार आहात. त्यामुळे मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि राहू ग्रहाच्या कृपेमुळे, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमचे सर्व कामं हे पूर्ण नक्कीच होणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.